महिलांवर गैरप्रकार रोखायला गेलेल्या सरपंचावरच मध्यरात्री हल्ला. खिरमाणी गाव पेटलंय. नेमकं काय घडलं? नमस्कार, आपण पाहत आहात 24/7 न्यूज. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. बागलाण तालुक्यातील खिरमाणी गावात एक संतापजनक घटना घडली आहे. गावात सुरू असलेल्या तमाशा कार्यक्रमादरम्यान काही बाहेरून आलेल्या तरुणांनी महिलांवर खडे मारणे, अश्लील हावभाव करणे असे गंभीर प्रकार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. या प्रकरणाची तक्रार ग्रामस्थांनी सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांच्याकडे केली. दोघांनीही संबंधित तरुणांना समज देत गावात अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. मात्र याचाच राग मनात धरून काही विकृत तरुणांनी मध्यरात्री कट रचला. रात्री 2च्या सुमारास सरपंच आणि पोलीस पाटील घरी जात असताना नामपूर येथून आणखी साथीदारांना बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोघांनाही बेदम मारहाण करून आरोपी फरार झाले. घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. आरोपींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण गाव पिंजून काढण्यात आला, परंतु आरोपी सापडले नाहीत. यानंतर ग्रामस्थांनी थेट जायखेडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. जखमी सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांना तात्काळ मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सरपंच भदाणे हे दिव्यांग असल्याने या हल्ल्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज 23 एप्रिल रोजी खिरमाणी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. सकाळी 9 ते 11 दरम्यान खिरमाणी फाटा येथे ग्रामस्थांनी जोरदार निषेध आंदोलन केले. सटाणा नामपूर महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील तपास सुरू आहे. मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, खिरमाणी, जायखेडा. 24/7 न्यूज. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. आणत मारत होते ये. मी गेलो उद्या राहिला. मला तर धक्का मारला यांनी. इतका त्या पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही दाबलेला आहे. तुमच्यावर काय झुपटणार आणि काय होणार सर, दाबलेला आहे आम्ही असं यांनी सांगितलं आहे. आमच्यावर काहीच होऊ शकत नाही. तुम्ही नागपूरच्या 4 फटार आले तर तुमचा सरा भुगा करून टाकेल. तर चेहरा लक्षात ठेवा. यांना पोलीस वापरी यायचं नाही, ते नाहीचं ज्यांना असं सांगितलं त्यांनी. लायसन काढले आहे का? मग आमच्या गावात येऊन तमाशा पाहिल्या तर कशा भानगडी करायचं. नागपूरमध्ये यायचं नाही. ज्यांनी बोलावलं आहे आमच्या गावात त्यांना सुद्धा बोलून घ्या. नाव अतिशय निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी करणार नाही, ते आपण सगळेजण जाणतात. आज जो आपण रास्ता रोकोचा कार्यक्रम घेतला, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी काम करतो. खरं म्हणजे ज्या लोकांनी अन्याय केला आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्या लोकांनी अन्याय केला त्यांना कडक शासन झालंच पाहिजे. ज्यांच्यावर अत्याचार झाला तो काही सर्वसामान्य माणूस नव्हता, तो गावाचा लोकप्रतिनिधी सरपंच होता. आणि सरपंचावर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती, काय दयनीय परिस्थिती येऊ शकते याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या रास्ता रोकोसाठी हजेरी लावली. सगळेजण आलात. या रास्ता रोकोचा नक्कीच एक चांगला पडसाद उमटणार आहे. आणि पोलीस प्रशासन कधीही कोणाच्या विरोधात काम करत नाही याची मला खात्री आहे. त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कालच गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरच ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि समजा नाही झाली तर आपण सगळे लोकप्रतिनिधी, बागलाण तालुक्याची सरपंच परिषद आपल्या पाठीमागे उभं राहील. आपण तशी काळजी करू नका ताई. आणि आम्ही कोणाची बाजू घेऊन आलेलो नाही आहे. तर सरपंच साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायामध्ये आमचं गाव, आमची पूर्ण सरपंच परिषद आपल्याबरोबर आहे. आपल्याला कुठेही लागलं, आज आपण छोटेखानी आंदोलन केलेलं आहे आणि जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर भविष्यामध्ये आपण तालुक्यावर एक मोठा मोर्चा घेऊन जाऊ, मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि आपल्याला न्याय मिळेल अशी